मुंबई महापालिका निवडणूक सपा स्वबळावर लढणार. निवडणुकीच्या घोषणेआधी अबू आझमींचं मोठं विधान, तर प्रादेशिक आणि धार्मिक वाद पसरवणाऱ्यांसोबत न जाण्याचा निर्णय. शिवसेना रवींद्र धंगेकरांनी एक्सवरचा शिवसेनेचा लोगो हटवलाय. पुणेकर फर्स्ट उल्लेख असलेला हटवलाय फोटो. जैन बोर्डिंगची जागा हडपल्याप्रकरणी धंगेकर आक्रमक. ठाकरे कुटुंबियांची यंदाची भाऊबीज शिवतीर्थावर. आदित्य आणि तेजस ठाकरे शिवतीर्थावर जाऊन बहीण उर्वशीसोबत साजरी करणार भाऊबीज. बच्चू कडू चिल्लर व्यक्ती, पैसे घेऊन आंदोलन करतोय. रवी राणांचा जोरदार निशाणा. तर जनतेनं नाकारलंय, त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचंही दिलंय प्रत्युत्तर. दूध उकळल्यावर झालंय रबरासारखं. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरचा व्हिडिओ असल्याचा दावा. नागरिकांनी केली आहे कारवाईची मागणी. कल्याणच्या मोहने परिसरात 2 गट आपापसात भिडलेत. दगडफेक, तोडफोड आणि हाणामारीत 4 ते 5 जण जखमी. फटाक्यांच्या स्टॉलच्या वादातून राडा झाल्याची माहिती. हवा प्रदूषणाच्या बाबतीत नागपूरचं दिल्लीच्या पावलावर पाऊल. नागपूरच्या हवा प्रदूषणात वाढ. दिवाळीच्या दिवशी हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानं गाठलाय 204चा टप्पा. नवी दिल्लीतील ताज हॉटेलमधल्या व्हायरल व्हिडिओनं नवा वाद. खुर्चीवर मांडी घालून बसण्यास आक्षेप घेतल्याचा दावा. महिला ग्राहकाचा हॉटेल व्यवस्थापनावर आरोप. केदारनाथ मंदिराचे दरवाजे पुढील 6 महिन्यांसाठी झालेत बंद. पुढचे 6 महिने उखीमठच्या ओंकारेश्वर मंदिरात होणार पूजा. भारत आता खऱ्या अर्थाने डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसद्वारे दररोज सरासरी 94,000 कोटींचे व्यवहार झालेत. UPI व्यवहारामध्ये सप्टेंबरच्या तुलनेत तब्बल 13% वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झाली आहे. या घसरणीमध्ये आणखी वाढ होऊ शकते. जागतिक बाजारात मंगळवारी एकाच दिवसामध्ये सोने आणि चांदीच्या दरात रेकॉर्ड ब्रेक इतकी घसरण झाली आहे. यानंतर तज्ज्ञांकडून भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात आणखीनच घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्र सरकारने दुचाकी आणि 4 चाकी संवर्गातील कमी क्षमतेच्या वाहनांवरील GST कमी केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतोय. देशामध्ये दररोज 1 लाखावर सगळ्याच संवर्गातील वाहनांची विक्री नोंदवली जाते. ऑक्टोबर 2025 या महिन्यातील 22 दिवसांमध्ये देशात 23,54,225 वाहनांची विक्री नोंदवली गेली. दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाने 16 ते 18 ऑक्टोबर या 4 दिवसांमध्ये पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड या 3 स्थानकांवरून बसच्या 6,000 फेऱ्या पूर्ण केल्या. त्याद्वारे सुमारे 2.5 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे एसटीच्या तिजोरीत तब्बल 6 कोटी रुपये जमा झाले. नागपूरच्या मानेवाडा बेसा मार्गावरील अलंकार नगर येथील निवासी भागामध्ये किराणा गोदामाला आग लागली. गोदाम जळून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. अग्निशमन विभागाच्या 3 गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. जळगाव शहरातील सराफा व्यावसायिकाचे 30 तोळे सोने घेऊन फरार झालेल्या बंगाली कारागिराला जळगाव पोलिसांनी 8 वर्षांनंतर वाराणसीमधून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बंगाली कारागिराकडून 12 लाख रुपये किमतीचं सोनं पोलिसांनी जप्त केलं. ठाण्यातील कासार वडवली या परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. साई पार्थ या इमारतीतील मद्यधुंद अवस्थेतील वॉचमनने रस्त्यावरून जात असलेल्या 4 वर्षाच्या चिमुरडीची छेड काढल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. हा प्रकार पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ या वॉचमनला पकडत त्याला चांगला चोप दिला. दिवाळीनिमित्त नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सद्भावना कालीपूजा कमिटीच्या कालीमातेचं दर्शन घेतलं. यावेळी कालीमातेकडे सर्वांना सुख, शांती आणि समाधान लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस दरवर्षी न चुकता कालीमातेचं दर्शन घेण्यासाठी जातात. यंदा देखील त्यांनी ही परंपरा कायम राखली. बीडच्या श्री क्षेत्र तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे दिवाळी पाडव्यानिमित्त 25,000 दिव्यांचा नयनरम्य दीपोत्सव साजरा झालाय. महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून
बळीराजाप्रती कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला। दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर येथे दिवाळी पाडव्यानिमित्त मंदिर कमिटीच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा करण्यात आला। तब्बल 21,000 तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर हा उजळून निघाला। तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। देवीचं मंदिर 22 तास सुरू असून सगळ्या विधी या सुरू ठेवण्यात आल्यात। मंदिर संस्थानाकडून गर्दीचं योग्य नियोजन करण्यात आलंय। भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झालाय। हा व्हिडिओ शिरपूर मधील असल्याचा दावा केला जातोय। शिरपूर शहरातील एका दूध विक्री दुकानातून खरेदी केलेलं दूध काही तासांमध्येच खराब झालं। विशेष म्हणजे हे दूध उकळल्यावर ते अक्षरशः रबरासारखं झाल्याचं एक महिला या व्हिडिओतून दाखवून देते। हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांनी कारवाईची मागणी केली। या व्हिडिओमुळे बाजारामध्ये विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। धुळे जिल्ह्यातील हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भेसळयुक्त दुधाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। दूध उकळल्यानंतर हे दूध रबरासारखं झालंय। एक महिला हे दूध कशा पद्धतीने रबरासारखं झालंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे आणि हाच व्हिडिओ धुळे जिल्ह्यामध्ये व्हायरल झाला। त्यानंतर स्थानिकांनी कारवाईची मागणी केली आहे। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी दीपक बोरसे यांच्याशी। दीपक, हे काय सगळं प्रकरण आहे? दूध हे रबरासारखं झालेलं दिसतंय। हे पॅकेटचं दूध होतं की डेअरीवरून आणलं होतं? नेमकं काय सगळं प्रकरण? एकूणच जर आपण त्या दृश्यांमध्ये जे पाहतोय तर खरं तर हा जो सगळा प्रकार आहे हा धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या ग्रामीण भागातला आहे आणि जी महिला दिसते तिचं असं म्हणणं आहे की जो व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर खरं तर व्हायरल झालेला आणि या व्हिडिओमध्ये हे जे दूध आहे ते एका डेअरीमधून आणलं गेलं होतं, दुकानातून आणण्यात आलेलं होतं आणि ते गरम केल्यानंतर ते फाटलं आणि अगदी रबरासारखं ते ताणलं जाते। अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे आणि हा समोर आल्यानंतर गावकरी सुद्धा त्या सगळ्या प्रकरणामध्ये आश्चर्यचकित झाले की दूध जे आहे ते अगदी रबरासारखे होडलं जाते। त्यामुळे प्रचंड भेसळ या दुधामध्ये झाली का असा एक प्रश्न निर्माण होतोय आणि हे दूध ज्या दुकानातून आणलं गेलं होतं त्या दुकानदारावर कारवाई करण्यात यावी अशी एक जी मागणी त्या गावकऱ्यांची संबंधित महिलेची देखील आहे। खरं तर बघायला गेलं सध्या दिवाळी सुरू आहे आणि दिवाळी सणाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर दुधाचे जे प्रोडक्ट्स आहेत, दूध असेल, त्यावर मावा असेल, पनीर असेल, याची मोठी मागणी असते आणि याची खरेदी विक्री पण होत असते आणि अशा सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे फूड अँड ड्रग्स आहे। फूड अँड ड्रग्स जो आहे तो या फूड अँड ड्रग्स मध्ये खरं तर त्यांची एक जबाबदारी असते या सगळ्या प्रकरणावरती लक्ष ठेवणं, त्यांचे सॅम्पल्स घेणं, कारवाई करणं। मात्र धुळ्यात अशी कोणत्या प्रकारची जी कारवाई ती ऐन दिवाळीमध्ये झालेली या ठिकाणी पाहायला मिळत नाही। किंबहुना त्या संदर्भातली जे सर्वेक्षण असेल त्याबद्दल तपासणी असेल ती देखील होत नाही। त्यातल्या त्यात आता हा जो काही सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामुळे खरं तर फूड अँड ड्रग्सच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर आता खऱ्या अर्थाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणं गरजेची आहे आणि नेमकं हे दूध कुठून आणलं होतं आणि या दुधामध्ये नेमकी काय भेसळ करण्यात आली, कुठले केमिकल्स वापरले गेलेत का, नेमका हा सगळा प्रकार काय। त्यामुळे गावकऱ्यांनी खरं तर या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली आणि हे दूध नेमकं कुठून आलं आणि याच्यात भेसळ आहे का या सगळ्या प्रकरणाची तपासणी करण्याची जी मागणी त्यात होताना दिसते। बरोबर दीपक, या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काही अपडेट्स असतील तुमच्याकडून आम्ही जाणून घेऊयाच, पण तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी आपल्या एक्स हँडलवर शिवसेनेचा लोगो असलेला फोटो हटवलाय। पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो असलेला कव्हर फोटो धंगेकरांनी ठेवलाय। यामुळे पुण्यामध्ये चर्चांना उधाण आलंय। आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंची यंदाची भाऊबीज ही विशेष असणार आहे। दोघंही भाऊ पहिल्यांदाच शिवतीर्थावर भाऊबीजेसाठी येणार आहेत। पहिल्यांदाच बहीण उर्वशी सोबत ते भाऊबीज साजरी करणार आहेत। त्यामुळे यंदाची भाऊबीज ही ठाकरे कुटुंबियांसाठी विशेष असेल। पुढील 10-15 दिवसात आचारसंहिता लागू होणार असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। महाजनांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। वायफळ बडबड करून लोक मतदान करणार नाहीत, त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे, नाहीतर जनता त्यांना धडा शिकवेल असं महाजन म्हणाले। दादर येथील कबूतरखान्याचा वाद काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। महापालिकेने कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण आहे।
या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कबूतरखान्यावरून पुन्हा आता दोन्ही गट एकमेकांसमोर येण्याची चिन्हे आहेत.